साडेसती चालू आहे तुमच्या माग. घरात काय राहीना, पैसा राहीना, अडका राहीना, काही आहे ना. शेजाऱ्या पाजाऱ्यांचा नजरेचा दोष आहे. शांत्या कराव्या लागत्या. घरात पैसा ठिकाण आहे, पैसे येण्याचा मार्ग उपलब्ध होतोय, पण अचानक झालेली कामं मोडून बसतात. कुठं पाऊल उचलाय गेलं की आडकाठी येते. बरोबर आहे का नाही? घरात आनंद राही नाही. सारखा कलेश आहे नवरा बायको. खरंय का? छोट्या छोट्या गोष्टींना भांडणं होत्या. बरोबर आहे का? कारण नसताना भांडणं होत्यात, वाद होत्या. पोरा बाळांचा जमाना आहे. बरोबर आहे. शनीची साडेसाती आहे. आपल्याला ग्रहांची शांती करावं लागेल. तुम्ही सांगा बाबा, सगळं करे. आणि काय तुम्ही कुलदैवताला गेलता का? कधी? आता किती होती? 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यापूर्वी. 2 महिन्यापूर्वी. वर्षातून एकदा जावं लागतं. गुरुचं बळ कमी आहे पत्रिकेत. मग करायचं काय बघ. त्यासाठी तुमच्या गुरुतला काय लागत असेल, देवीला काय तुमच्या लागत असेल, निवड, नारळ, 2 पायाचं 4 पायाचं रीतिरिवाजाप्रमाणे ते करायचं. आपल्या कुलदैवतेला आईप्रमाणे असते देवी. लेकरांकडे लक्ष ठेवते. त्यांच्याकडे जायचं, पाया पाडायचं, चुकलं माकलं असेल माप घे, पदरात घे म्हणायचं. त्यासाठी त्या देवीचं तुम्हाला 4 पायाचं कापावं लागेल. तुम्हाला काय द्यावं लागेल? हे बघा बाबा, आमचं काही लय मोठं मागणं नाही, पण आमची 21,000 रुपये दक्षिणा आहे, ती तुम्हाला द्यावा लागेल. त्यात आम्ही शांती करतो, सगळं करतो. बाबा तुमच्या दोघांवर मला काही भरोसा वाटत नाही. पूरा बहते पानी को रोक सकता हूं मैं. नदीला थांबून गेला सगळं. हे बघ पुत्रा, माय माऊली बाप देव आणि मी, आमच्यावर शंका घ्यायची नाही. वाहन पाण्याचा नियम आहे. दिसतंय का? बरोबर. जाली इसको जाली आहे. दिसतंय का? हे माऊली बाग बाबा जाली आहे, पाणी वाहत आहे. इस बहते पानी को मैं रोक सकता हूँ. बघायचं का? करून दाखवा ना. अरे वाह बाबा, वाह बाबा. वाह बाबा की जय, बाबा की जय, बाबा की जय, बाबा की जय. हा? बाबा एक बाबांवर शंका नाही. कसं आहे? माझ्यावर कशी शंका घेतो रे? मी दाखवतो ना बाबा. मी पण हे नाही चल. मी पण करतो ना. नाही नाही नाही. हे मी पण करतो ना. शनीची बाबा आपण त्यांना एक कठोर पाप करू नका. शनीची बाबा आपण एक संधी देऊया. पाप लागला चालेल. पाप लागला तर मी करून दाखवतो. आता हे तुमचं पाणी असं निघालं ना, हे मी पण करतो बाबा. काय त्यात एक संधी देऊ बाबा आपण त्यांना. लोकांना उल्लू काय बनवतात तुम्ही? हा विज्ञानाचा साधा नियम आहे. ही चाळणी आहे की नाही, याला होल आहे, पाणी जातं. कोणी पण वेड्यासारखं तुमच्यावर विश्वास ठेवतं. हा विज्ञानाचा साधा नियम आहे. बघणाऱ्यांनी बघा, भक्त मंडळींनो, तुम्हाला कसं ओल्लू बनवलं जातं. यात पाणी आहे. आता हे चाळणी याच्यावर असं ठेवलं आणि हे पटकन उलटं केलं, पाणी थांबलं. याचं कारण बाबाची काही शक्ती नाही या दोघांमध्ये. हे फसवायला आले 21,000 मागायला. याच्या मागचं शास्त्र असं आहे की ही जी जाळी आहे त्याला लहान लहान होल आहेत. याच्यावर पाण्याचा पृष्ठीय तणाव असा विज्ञानाचा एक नियम आहे. पृष्ठीय तणावामुळे हवा जाडते, खालून हवेचा दाबही मिळतो. तर पृष्ठीय तणाव आणि हवेचा दबाव याच्यामुळे पाणी अडलेलं आहे. यात कुठलाही चमत्कार नाही, बाबाची शक्ती नाही. हे जर उचललं, हवा जोरात जाते, पाण्याचा वेग वाढला, पाणी पडलं. परंतु जेव्हा तुम्ही पटकन असं ठेवता तर पृष्ठीय तणावामुळे पाणी अडतं आणि बाबा बुवा तुम्हाला फसवतात. त्यामुळे चाळणीतून पाणी टाकणारा बाबा भेटला तर त्याला लात मारा, त्याला पैसे देऊ नका. आता तुमच्यासमोर लात मारत नाही, कारण हे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी हा ड्रामा केला आहे तुमचं प्रबोधन करण्यासाठी. हे आम्ही समाज प्रबोधनासाठी आम्ही नाटक केलं की कसं आपण अंधश्रद्धेला बळी पडतो आणि कसं प्रत्येक जे अंधश्रद्धा ज्याला आपण चमत्कार म्हणतो त्याच्यामध्ये कसं सायन्स आणि विज्ञान. काय नाव? ऋषिकेश आणि भावेश. हे दोघं ललित कला केंद्राचे विद्यार्थी आहेत. त्यांनी हा डेमो तुम्हाला दाखवलेला आहे आणि या डेमोतून त्यांनी तुमचं प्रबोधन केलेलं आहे. तर हा पृष्ठीय तणाव आणि हवेच्या दाबाचा साधा नियम आहे. तुमच्याकडे असं कोणी बाबा बुवा आला तर त्याला लात मारायला विसरू नका, नाहीतर आम्हाला संपर्क करा, आम्ही त्याचा बंडाफोड करू.